Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शंकर महाराज अंगात येतात असा दावा करून पुण्यातील कुटुंबाची 14 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। पुण्यात एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे। श्रद्धा आणि अंधविश्वासाचा गैरफायदा घेत एका दाम्पत्याला तब्बल 14 कोटी रुपयांना लुबाडल्याचा आरोप आता समोर आला आहे। शंकर महाराज अंगात येतात असा दावा करणाऱ्या एका महिलेनं आणि तिच्या साथीदारांनी हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे। पीडित दाम्पत्य हे पुण्यातील असून दोघेही एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत। त्यांच्या 2 मुलींपैकी एका मुलीला ॲलोपेशिया नावाचा आजार आहे, म्हणजेच तिचे केस कमी प्रमाणात वाढतात। भजनाची आवड असल्याने हे दाम्पत्य धार्मिक कार्यक्रमांना जात असे। अशाच एका ठिकाणी त्यांची ओळख दीपक जनार्दन खडके नावाच्या व्यक्तीशी झाली। खडके यांनी या दाम्पत्याची ओळख वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली। वेदिकानं स्वतःला शंकर बाबांची लेक असल्याचं सांगितलं आणि दावा केला की तिच्या अंगात शंकर महाराज येतात। ती म्हणाली की शंकर बाबा तुमचे सर्व प्रश्न सोडवतील, मुलींचे आजार बरे करतील। तसेच एका दरबारात वेदिकानं अंगात बाबा आले असे सांगून शंकर महाराजांचा अभिनय केला। ती म्हणाली तुमच्या मुलींचा दोष मोठा आहे, त्यामुळे उपचारासाठी मोठा खर्च लागेल, सर्व रक्कम मला द्या। या भूलथापांना बळी पडून दाम्पत्यानं हळूहळू परदेशातील घर विकलं, शेती गहाण ठेवली, सोन्यावर कर्ज घेतलं आणि वेदिकाला तब्बल 14 कोटी रुपये दिले। ही फसवणूक इथवरच थांबली नाही। वेदिकानं त्या कुटुंबाला शेवटचा उपाय म्हणून घरात सुपारी, नारळ, दगड ठेवण्यास सांगितलं। तिने पुन्हा दावा केला की हे केल्यानं दोष निघून जातील। 3 वर्ष चाललेल्या या प्रक्रियेनंतरही मुलींची प्रकृती सुधारली नाही, तेव्हा दाम्पत्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। आता या दाम्पत्यानं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तक्रार अर्ज दिला आहे। त्या अर्जात म्हटलं आहे की आमचा विश्वास संपादन करून शंकर बाबा अंगात येतात असं भासून खोट्या आश्वासनांनी आम्हाला 13 ते 14 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी पुणे पोलिसांची चौकशी सुरू असून आरोपींविरोधात फसवणूक आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे। पोलिसांनी नागरिकांना अशा तथाकथित भक्त आणि गुरूपासून सावध राहण्याचं आवाहन देखील केलं आहे।